नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, चीनचा एक मोठा बौद्धकालीन विचारवंत कन्फ्युशियस याचं एक वचन कुठेतरी वाचलं होतं. तो म्हणाला होता की सूडबुद्धीने तुम्ही प्रवृत्त झालेले असाल आणि कोणाला खड्ड्यात टाकायचं म्हणून खड्डा खणत असाल तर आणखीन एक खड्डा खणून ठेवा, कारण त्याला खड्ड्यात टाकाल की नाही माहीत नाही. पण सुडाच्या आहारी गेलेल्या माणसाला आपल्याला स्वतःलाच खड्ड्यात टाकावं लागतं. त्यामुळे तुमचा खड्डाही तुम्हालाच तयार करावा लागतो आणि तो आधी खणा, मग दुसऱ्यासाठीचा खणा, असं त्याचं जे म्हणणं आहे ते ऐकायला आणि वाचायला गंमत वाटते, चांगलं वाटतं, फारच उदात्त वगैरे वाटतं. पण त्याचा अर्थ आणि त्यातला आशय आपण किती समजून घेतो असा मलाही प्रश्न पडतो. आणि त्यामुळे अनेकदा ज्या गोष्टी समोर घडताना दिसतात त्यातले बरेच धागेदोरे अशा पुराणकथांमध्ये असतील, भाकडकथांमध्ये असतील, अशा थोरा मोठ्यांच्या वचनामध्ये, उक्तीमध्ये आपल्याला सापडतात. हे तुम्हाला मी एवढ्यासाठी आज सांगतो आहे की सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या उर्वरित शिवसेनेची जी कायद्याच्या लढाईत तारंबळ उडालेली आपल्याला नित्यनेमाने बघायला लागते, त्याचं कारण नेमकं कन्फ्युशियसच्या त्या हजारो वर्षापूर्वीच्या उक्तीमध्ये आलेलं आहे. सत्ता दगाबाजी करून मिळवल्यानंतर ती सत्ता उपभोगण्यापेक्षा उद्धव ठाकरे आपला सूड बुद्धीचा कंडू शमवण्यासाठी जे जे काही करत गेले आणि हातात सत्ता आली आहे तर त्याचा मोकाट मनमानी वापर करत गेले. त्यातून त्यांनी स्वतःसाठी इतके खड्डे निर्माण करून ठेवलेत की एका खड्ड्यातून बाहेर पडलं की पुढचं पाऊल परत एकदा खड्ड्यात पडतं. यापेक्षा नवीन काहीही झालेलं नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर टीका करण्यासाठी नेहमी बोलतो असं अनेकांना वाटतं. पण मित्रांनो, माझ्या पत्रकारितेमध्ये मी कायम एक सीमारेषा पाळलेली आहे की मला जे लोक आवडत नाहीत त्यांच्यावर टीका करतो. त्यांनासुद्धा सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्यांचं नुकसान होत असेल तर ते बचावले गेले पाहिजेत याचे उपायसुद्धा सांगतो. याचा अर्थ असा मित्रांनो, किंवा त्याचं म्हणण्याचा हेतू असा आहे की त्यांच्यामध्ये उणीवा त्रुटी असतात, पण त्या जर टाळल्या तर ते यशस्वी होऊ शकतील यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून माझ्या टीकेचा हेतू किंवा रोख हा कोणाला संपवण्यासाठी बिलकुल नसतो, तर त्याने स्वतःला सुरक्षित करण्यासाठी असतो. प्रतिपक्ष सुरू होऊन आता 3.25 वर्ष झालीत. लॉकडाऊन लागल्यानंतर मला वाटते पहिल्या 1 महिन्यामध्येच खरं तर 2 आठवड्यामध्ये प्रतिपक्ष हा यूट्यूब मी चॅनल सुरू केला होता. तेव्हा मला वाटतं अवघ्या 3 आठवड्यामध्ये एवढे प्रतिपक्ष सुरू झाल्यापासून 20-21 दिवसांत मी एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो. आणि त्याचा उल्लेख मी आत्तापर्यंत कमीत कमी 15-20 वेळेला केलेला आहे, परत केलेला आहे आणि आज परत एकदा करणार आहे. की आज ज्या सगळीकडून कोंडीत सापडलेल्या उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला असा धोका तुम्हाला संभवतो आहे आणि म्हणून सावध राहा. तुम्ही जिथे तावात जायला निघालेले आहात तो सापळा आहे आणि त्या सापळ्यात अडकलात तर घुसमटल्यासारखं होईल. सापळा याचा अर्थ पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. तुम्ही जर आपल्या आसपास बघत असाल तर जेव्हा साफसफाई घरात होत नसते तेव्हा कोळी जे असतात, कीटक, ते जाळी विणतात आणि जी बारीक बारीक चिलटं, मच्छर, माशा या इकडे तिकडे घोंगावत असतात त्या जाळ्यामध्ये गेल्या की फसतात. कशा? त्या जाळ्यामध्ये चिकट पदार्थ असतो आणि ती माशी किंवा तो मच्छर किंवा जो कीटक असेल
तो त्या जाळ्याला चिकटतो आणि तो जितका सुटण्यासाठी धडपड करतो तेवढं ते साळं आपल्या भोवती अधिकाधिक गुंडाळत जातो आणि तो अडकतो आणि दूर बसलेला कोळी ते आरामात बघत असतो. तो त्याच्यात काही हस्तक्षेप करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचं नेमकं ते झालेलं आहे. ठीक आहे, भाजपबरोबर युती केली, 56 आमदार निवडून आणले, त्यानंतर मुख्यमंत्री होण्याचा हव्यास होता, त्यासाठी खोटे नाटे शब्द, कोणाचे शब्द दिले, कोणाचे शब्द घेतले, याच्यासाठी वारेमाप थापा मारून झाल्या. पण ठीक आहे, मिळालं ना मुख्यमंत्रीपद. बऱ्या भोल्या मार्गाने तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य केलं होतं, मुख्यमंत्री झाला होता. महाराष्ट्राची सगळी सत्ता तुमच्या हातात आलेली होती, ती सत्ता उपभोगायची होती ना. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही आणि आपण त्यांच्याबरोबर आमदार निवडून आणले असले तरी त्यांना सत्तेबाहेर बसवायचं आणि सगळी सत्ता आपण बळकवायची. हा जो काय दुष्ट हेतू होता तो सुद्धा साध्य झाला होता. पण मनामध्ये जी पाप दृष्टी असते, मनामध्ये जो अपराधगंड असतो, गिल्टी फिलिंग असतं, त्यावेळेला आपण पाप केलेलं नाही हे सांगण्याचा आटापिटा करायला लागतो. आणि समोर ज्याला तुम्ही फसवलंय तो तुमच्यावर तितक्या तीव्रतेने प्रत्यारोपसुद्धा करत नसेल तर मग मिळवलेलं यशसुद्धा पचवणं अवघड होऊन जातं. आणि उद्धव ठाकरे नेमक्या त्या गोष्टीत होते. आपण जग चालवणारे जगाचे नियंते आहोत आणि त्यामुळे आपल्याला कोणी प्रश्न विचारता कामा नये. अशा अहंकाराने उद्धव ठाकरेंना डिसेंबर 2019 पासून आजपर्यंत जे पछाडलेलं आहे त्यामध्ये ते स्वतःलाच संकटाच्या सापळ्यामध्ये गुरफटून टाकत असतात. आणि म्हणून मला आठवतं 22, 23, 24 एप्रिल 2000 असा कुठचा तरी दिवस आहे, तारीख नेमकी आठवत नाही मला, पण 20 ते 24 एप्रिल 2020च्या दरम्यान पहिला लॉकडाऊन चालू असताना आणि ते सुशांत सिंग प्रकरण आणि पालघरच्या साधूंचा जमावाकडून झालेला हत्याकांड, या प्रकरणामध्ये माध्यमातून गदारोळ उठला असताना रिपब्लिक चॅनेलचा अर्णब गोस्वामी अतिशय आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवत होता. त्यामुळे उद्धव ठाकरे इतके विचलित झाले होते. मला अजून आठवतं की त्या दरम्यान सामनाला शरद पवारांनी एक प्रदीर्घ मुलाखत दिलेली होती, मॅरेथॉन मुलाखत संजय राऊतांनी घेतलेली. ती रेकॉर्डेड पण आहे आणि सामनामध्ये छापलेली सुद्धा आहे. त्या दरम्यान म्हणजे त्याच्यानंतर एका रविवारी सामनामध्ये लेख लिहिताना संजय राऊत यांनी एक उल्लेख केला की शरद पवारांचा मला फोन आला होता आणि शरद पवार म्हणाले त्या अर्णबला जरा आवरा. गंमत बघा मित्रांनो, हे शरद पवारांनी फोनवर सांगितलं. याचा अर्थ याची चर्चा करायला नको होती, पण संजय राऊतांपासून शिवसेनेचे तमाम लोक इतके उथळ आणि उद्धट झालेले होते की आपल्याच तांगड्या गळ्यात अडकवणाऱ्या असल्या गोष्टी ते जाहीररित्या बोलत होते. पण अर्णबला कुठच्याही कायद्यानुसार अडकवून ठेवता येणार नाही आणि म्हणूनच त्याच्या वाट्याला जाण्यापेक्षा, त्याने जे काय चालवलं आहे त्यामुळे चिडून जाण्यापेक्षा त्याच्याकडे कानाडोळा करणं हा शहाणपणा ठरेल. याचं कारण अर्णब गोस्वामी हाच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारसाठी एक सापळा आहे असा व्हिडिओ मी केलेला होता अगदी सुरुवातीला एप्रिल उत्तरार्ध 2020. पण इतकं टोकाचा सूडबुद्धी माझ्याविरुद्ध बोलतो, नारायण राणेला अटक करा, ह्याला उचला, त्याला पकडा. हे जी काय बेछूट आणि बेताल रीतीने सत्तेचा गैरवापर उद्धव ठाकरे करत होते ते आपल्यासाठी इतके खड्डे करून ठेवत होते की पुढल्या काळात कायदा
राज्यघटनासुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही, इतके खड्डे त्यांनी निर्माण केले. आणि ज्यावेळेला सत्ता गेली तो इकडे धाव तिकडे धाव तिकडे धाव तिकडे धाव, ह्या कोर्टातून त्या कोर्टात, हे सगळं करत असताना वारंवार उबाठा शिवसेना जी खड्ड्यात पडते, ते खड्डे भाजपने, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी खणलेले नाहीत, ते खड्डे उद्धव ठाकरे यांनीच खोदलेले आहेत. आणि कसा नियतीचा खेळ असतो बघा, कसा नियतीचा खेळ असतो. हे मी आत्ता हा विषय मित्रांनो एवढ्यासाठी बनवतोय की काल सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये त्या शिवसेनेच्या 16 आमदारांची विधानसभा अध्यक्षांसमोर चाललेली सुनावणी वेळ काढूपणा चालू आहे, म्हणून त्यात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा म्हणून उबाठा शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी केलेल्या याचिकेची सुनावणी होती. आणि त्यावर चाललेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या चर्चा मी बघत होतो आणि मला हसावं की रडावं कळत नाही, इतक्या निर्बुद्धपणे त्या चर्चा चालू होत्या की कसं सुप्रीम कोर्टाने कानपिचक्या दिल्या, सुप्रीम कोर्ट नाराज आहे, सुप्रीम कोर्टाने ताशेरे झाडले. राहुल नार्वेकर यांना आता विलंब करता येणार नाही, त्यांना तात्काळ सुनावणी करावी लागेल वगैरे 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 बोलणाऱ्यांना वस्तुस्थितीचं भान बिलकुल नव्हतं. सुप्रीम कोर्टाने कितीही काहीही केलं तरी राहुल नार्वेकर म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांना सुप्रीम कोर्ट कुठलाही आदेश देऊ शकत नाही, ही घटनात्मक वस्तुस्थिती आहे. आणि सुप्रीम कोर्ट जर तसा आदेश द्यायला गेला तो धुडकावून लावण्याचा सभापती किंवा अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकरांना मिळालेला अधिकार किंवा कायद्यातली पळवाट ही खुद्द उद्धव ठाकरे सरकारने किंवा महाविकास आघाडीनेच काढून दिलेली आहे. अगदी थोडक्यात जर सांगायचं असेल तर मी असं म्हणेन की राहुल नार्वेकर यांनी विधानसभेची मुदत संपेपर्यंत या 16 किंवा उरलेल्या कुठच्याही आमदारांविषयी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही असं ठरवलं आणि तो घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, तर सुप्रीम कोर्टाचा आग्रह किंवा आदेश धुडकावून लावण्याच्या त्या कृतीला महाविकास आघाडीने बळ दिलेलं आहे. तुम्हाला चमत्कारिक वाटेल मी बोलतोय ते तुम्हाला चमत्कारिक वाटेल, पण ते निखळ सत्य आहे. सुप्रीम कोर्ट विधानसभेवर कुठलाही अधिकार गाजवू शकत नाही, कुठलाही आदेश बजावू शकत नाही. हा पायंडा मुळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि महाविकास आघाडीचं विधानसभेत बहुमत असताना तयार झालेला पायंडा आहे. तेव्हा आज राहुल नार्वेकर यांनी जर त्या 16 आमदार किंवा 40 आमदार याविषयीचा निर्णय ऑक्टोबर 2024 हा ऑक्टोबर 2024 पर्यंत ताणत नेला आणि विधानसभा बरखास्त होऊन हा विषय निकाली परस्पर निघेल इथपर्यंत निकाल दिला नाही तरी सुप्रीम कोर्ट उबाठा शिवसेनेला उद्धव ठाकरेंना कुठचाही दिलासा देऊ शकणार नाही. इतकं सुप्रीम कोर्टाच्या अधिकाराला महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे सरकारने आधीच हतबल करून ठेवलेला आहे. एक आठवण करून देतो तुम्हाला. मी काय सुरुवातीला म्हटलं, अर्णब नावाचा सापळा 3.5 वर्षानंतर तोच सापळा उद्धव ठाकरे यांना भेडसावतो आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकारे वागते. तसंच
2020च्या शेवटच्या 2-3 महिन्यात वागत होतं आणि त्याला धुडकावून लावणारी विधानसभा महाविकास आघाडीच्या बहुमताची होती. अर्णब गोस्वामीला ज्या प्रकारे अटक करण्यात आली त्याच्या विरोधात त्याने दाद मागितलेलीच होती, पण त्याखेरीज अर्णब गोस्वामीने जे काही वक्तव्य वगैरे केलेली होती त्यासाठी अर्णब गोस्वामीच्या विरोधात विधिमंडळामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणला गेलेला होता. ह्या हक्कभंग प्रस्तावात त्याला त्रास द्यायचा इतका स्पष्ट हेतू होता आणि म्हणूनच त्याला अक्षरशः 4-5 तासाची मुदत द्यायची की ये आणि इकडे हजर हो, तुझी बाजू मांड. आपल्याला वरळीहून नरिमन पर्यंत पोचायचं तरीही 4 तास लागतील. एवढ्या अल्प याची मुदत दिल्यामुळे अर्णब गोस्वामीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि त्यासाठी विधानसभा सचिवालयाचे उपसचिव जे होते त्यांच्याकडून जे पत्र आलेलं होतं ते पत्र सुप्रीम कोर्टाला सादर केलं होतं आणि असं पत्र सुप्रीम कोर्टाला सादर करणं म्हणजेच विधिमंडळाचा हक्कभंग आहे म्हणून त्याला दमदाटी करण्यात आली. तेव्हा सुप्रीम कोर्टात शरद बोबडे हे सरन्यायाधीश होते आणि ते अक्षरशः संतप्त झालेले होते. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांना नोटीस पाठवली होती आणि त्यापासून पळ काढायचा म्हणून किंवा सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावायचा म्हणून महाराष्ट्र विधानसभेने एक प्रस्ताव संमत केला की सुप्रीम कोर्टाकडून येणारी कुठलीही नोटीस स्वीकारण्याची गरज नाही, त्याविषयी खुलासासुद्धा करण्याची गरज नाही. अगदी सरळ सरळ सुप्रीम कोर्ट जे जे आदेश देईल, जी जी नोटीस पाठवेल, जो जो खुलासा मागवेल त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा असा प्रस्ताव विधानसभेमध्ये संमत करण्यात आला आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पाठवलेला कुठलाही आदेश धुडकावण्याचे अधिकार विधिमंडळाच्या सचिवालयाला मिळालेले आहेत. अल्टिमेटली ते विधानसभा अध्यक्षांच्या सचिवालयाला मिळालेले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आत्ता कुठची चर्चा झाली, आत्ता कुठचे मुद्दे आले, सरन्यायाधीश नाराज झाले का, त्यांनी कानपिचक्या दिल्या की ताशेरे झाडले, या सगळ्याला कवडीचाही अर्थ उरत नाही. कारण घटनेने सरकार, संसद आणि न्यायपालिका अशा ज्या 3 खांबांची निर्मिती केली आहे ते 3 खांब स्वयंभू आणि स्वतंत्र आहेत, एक दुसऱ्याच्या कामकाजात ढवळाढवळ करू शकत नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधानसभेचं कामकाज यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. नरसिंहरावांच्या काळात गाजलेलं एक प्रकरण आहे जैन डायरी नावाचं. त्यामध्ये आत्ताचे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन ते खासदार होते. शरद यादव यांना लाच मिळाली नरसिंहराव सरकारला पाठिंबा देण्यासाठी आणि बँकेत पैसे भरले याचा सगळा पुरावा समोर होता. तरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की हे सगळं घटना ही संसदेच्या आवारात झाली असल्यामुळे आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही, म्हणून गुन्हा घडला हे मान्य केलं तरी शिक्षा देण्यास नकार दिला होता. हे संसद आणि न्यायपालिका यांच्या अधिकाराची विभागणी आहे आणि जे लोकसभेचं किंवा संसदेचं असतं तेच राज्य पातळीवर विधानसभेचं असतं. विधानसभा, विधान परिषद, विधानमंडळ हे कायदेमंडळ आहे आणि त्याच्या कामकाजात कुठलंही कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणूनच सुप्रीम कोर्टाची नाराजी वगैरे, अरे नाराजी तर शरद बोबडे सरन्यायाधीशांची सुद्धा होती.
आम्ही तुमचा मान ठेवला, तुम्ही आमचा मान ठेवा असं सरन्यायाधीश म्हणाले. असं सांगणारे जे लोक आहेत त्यांना शरद बोबडे नावाचे सरन्यायाधीश 2020 डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये होते हे सुद्धा माहिती नाही का? त्या सरन्यायाधीशांनी काढलेल्या आदेशाला किंवा नोटीसला पानं पुसली गेली महाराष्ट्र विधानसभेकडून, हे कोणाला माहिती नाही का? तेव्हा जर तुमच्या बहुमताने सुप्रीम कोर्टाची नोटीस किंवा आदेश याकडे कानाडोळा करा, त्याला प्रतिसादसुद्धा देऊ नका असा जर प्रस्ताव केला असेल बहुमताने, तर आज फडणवीस, शिंदे, अजितदादा या तिघांच्या सरकारकडे 200पेक्षा अधिक आमदारांचं बहुमत आहे. ते सुद्धा तसाच ठराव करू शकतात. आणि एकदा तो ठराव झाला की सुप्रीम कोर्ट काय करणार आहे? सांगा मला, काय करणार आहे? सुप्रीम कोर्ट काही करू शकत असलं तर अर्णब गोस्वामीच्या हक्कभंग प्रकरणात सुद्धा सुप्रीम कोर्टाने विधानसभेला धडा दिला असता. मला आठवतं त्यावेळेला अर्णब गोस्वामीचे वकील हरीश साळवे यांनी थेट महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असलेले नाना पटोले यांना नोटीस काढावी अशी मागणी केली होती. पण महाराष्ट्राच्या वतीने काहीतरी बाजू मांडणारे, मला वाटते दुष्यंत दवे किंवा आणखीन कोणतरी होते, त्यांनी सरबराई केली. असं काय होणार नाही वगैरे वगैरे, अर्णबला हात लावणार नाही, अर्णबला अटक होणार नाही अशी सरबराई केली. त्यामुळे तो विषय तिथे थांबला. पण अन्यथा डेडलॉक तेव्हासुद्धा निर्माण झाला होता. सांगायचा मुद्दा असा की काल सुप्रीम कोर्टाला कवडीची किंमत न देणारे उबाठा सेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांचे जे सगळे वकील, समर्थक, पाठीराखे आहेत ते आज जेव्हा सुप्रीम कोर्टाचं कौतुक सांगतात, ते सगळेच्या सगळे उल्हास बापट आणि असीम सरोदे यांच्या सकट सगळी मंडळी अर्णब गोस्वामीच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र विधानसभेकडून आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सुप्रीम कोर्टाचा अवमान चालला होता. तेव्हा काय कुंभकर्णाच्या शेजारी जाऊन गाढ झोपलेले होते? आज तुम्हाला सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा कळते? नाही मित्रांनो. सुप्रीम कोर्टाला आपल्या सोयीनुसार वापरायचं नाहीतर कानाडोळा करायचा हा पायंडा तत्कालीन सभापती नाना पटोले आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच निर्माण केला. आणि तो जो पायंडा तुम्ही तयार केलात त्याला याच सगळ्या वकिलांनी समर्थन दिलेलं होतं. तेच सगळे आता सुप्रीम कोर्टासमोर जाऊन न्यायाचा वाडगा घेऊन उभे राहत आहेत. आम्हाला न्याय पाहिजे. अरे तुमचा सुप्रीम कोर्टाच्या न्यायबुद्धीवर विश्वास असता तर अर्णब प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने पाठवलेली नोटीस स्वीकारली असती, सुप्रीम कोर्टाचा सन्मान राखला असता. राखला होता का मित्रांनो? नाही नाही. याला नियतीचा खेळ म्हणतात. तुमच्या हातात सत्ता होती म्हणून मस्तवालपणे सगळे कायदे, सगळे नियम, सगळ्या पळवाटा बेछूटपणे वापरलात आणि त्यातून जे पायंडे निर्माण केलेत त्यातून तुम्ही शिंदे, फडणवीस, अजितदादा यांच्या सरकारला तुमच्या विरोधात कशा पळवाटा शोधायचा आणि तुम्हाला त्रास द्यायचा याचे हायवे तुम्ही तयार केलेले आहेत उद्धव ठाकरेंनी, नाना पटोलेंनी. आज राहुल नार्वेकर यांनी ह्या आमदार प्रकरणामध्ये पार डिसेंबर-ऑक्टोबर 24 पर्यंत हा विषय ताणत न्यायचा ठरवला. तर त्याच्या मागे ताकद कोणाची उभी आहे लक्षात घ्या. त्यांच्या मागे उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची ताकद उभी आहे. आपल्याच विरुद्ध ज्या कारवाया भविष्यात होतील त्याचं भान ठेवलं गेलं नाही की ही अशी परिस्थिती येते आणि म्हणून त्याला मी
नियतीचा सुप्रीम खेळ असं शीर्षक दिलेलं आहे. अजून बराच तपशील यायचा आहे, विषय संपलेला नाही. हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. कारण ज्यांना यातलं काही कळत नाही ते घटनातज्ञ, कायदेतज्ञ, कायदे पंडित म्हणून वाहिन्यांवर येऊन तुमची दिशाभूल करत असतात. म्हणूनच हा विषय अधिक सविस्तरपणे पुढच्या 1-2 आणखीन व्हिडिओमध्ये मी मांडेन. आत्ता इथेच थांबतो. पण नियतीचा खेळ हे 2-3 भागातली मालिका मुद्दाम ऐका, बघा, समजून घ्या. नमस्कार.